So today we will start amplitude modulation topic. We have discussed the different modulation techniques, modulation काय असते, modulation definitions we have discussed. Then how the different modulation techniques that we use in communication system, particularly in analog communication system, we have discussed. Now here, what is amplitude modulation? In amplitude modulation, amplitude of a carrier signal is varied in accordance with the instantaneous value of amplitude of modulating signal. That is the definition of what amplitude modulation. आता इथे बघा, here you can see this is our modulating signal, this one is our modulating signal. Okay, first one, suppose we name it as number 1. This is our carrier signal. These are the two inputs to the modulator. Now here the amplitude of this modulating signal is continuously varying. This modulating signal is also called as baseband signal, modulating signal, information signal or input signal. ज्यामध्ये आपली ऍक्च्युअल इन्फॉर्मेशन असते त्या सिग्नलला म्हणायचं बेसबँड सिग्नल, मॉड्युलेटिंग सिग्नल. पण या इन्फॉर्मेशन मध्ये, या सिग्नल मध्ये जे काय असते, या सिग्नलची फ्रिक्वेन्सी ही खूप कमी असते. फ्रिक्वेन्सी इज लेस, त्याची फ्रिक्वेन्सी काय असते, लेस असते. पण यामध्ये इन्फॉर्मेशन असते. काय असते याच्यामध्ये, इन्फॉर्मेशन. ओके, सो फ्रिक्वेन्सी कमी आहे पण इन्फॉर्मेशन असते. म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फ्रॉम ट्रान्समिटर टू रिसिव्हर आपल्याला इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करायची असते. पण फ्रिक्वेन्सी कमी असल्यामुळं आपण या मॉड्युलेटिंग सिग्नलला ॲज इट इज वायरलेस ट्रान्समिट नाही करू शकत. त्याची खूप डिसएडव्हान्टेजेस असतात. कारण की लो फ्रिक्वेन्सीमध्ये नॉईस इंट्रोड्यूस होतो, सिग्नलची क्वालिटी खराब होते आणि लो फ्रिक्वेन्सीमुळं, फ्रिक्वेन्सी लो असल्यामुळं वेवलेंथ जास्ती असते आणि वेवलेंथ जास्ती असल्यामुळं त्या सिग्नलला रिसीव्ह करण्यासाठी आपल्याला जो अँटेनाची हाईट लागते λ/4 ती पण जास्त लागते. या डिसएडव्हान्टेजेस किंवा जे शॉर्टकमिंग्स आहेत, त्या शॉर्टकमिंग्समुळं आपण या मॉड्युलेटिंग सिग्नलला म्हणजेच बेसबँड सिग्नलला ॲज इट इज वायरलेस ट्रान्समिट नाही करू शकत. त्यामुळे आपण काय करतो, एक हाय फ्रिक्वेन्सी कॅरियर सिग्नल देतो. ओके, वी टेक वन हाय फ्रिक्वेन्सी कॅरियर सिग्नल. दिस इज अवर कॅरियर सिग्नल. मग या कॅरियर सिग्नल मध्ये इन्फॉर्मेशन असते का, तर नाही. यामध्ये इन्फॉर्मेशन नसते, नो इन्फॉर्मेशन. ओके, इट डू नॉट हॅव इन्फॉर्मेशन. यामध्ये असते आणि यामध्ये इन्फॉर्मेशन नसते, पण त्याची फ्रिक्वेन्सी काय असते, जास्त असते. त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती काय असते, हाय असते. ओके, फ्रिक्वेन्सी त्याची हाय असते. मग आपण काय करतो, हा जो मॉड्युलेटिंग सिग्नल आहे, या मॉड्युलेटिंग सिग्नलच्या इन्स्टंटेनियस म्हणजे जे कंटिन्युअसली चेंज होते त्याला इन्स्टंटेनियस म्हणायचं. सो इन्स्टंटेनियस अँप्लिट्यूडच्या अकॉर्डिंगली आपण या कॅरियर सिग्नलचा पॅरामीटर चेंज करतो. कुठला पॅरामीटर चेंज करणार आपण इथे, तर अँप्लिट्यूड पॅरामीटर चेंज करणार. विच पॅरामीटर वी आर गोइंग टू चेंज हियर, अँप्लिट्यूड. दॅट्स वाय वी कॉल दिस टेक्निक ॲज अँप्लिट्यूड मॉड्युलेशन. मॉड्युलेशनचा मिनिंग काय होतं, टू चेंज. ओके, मग आता इथे काय करतो आपण, या कॅरियर सिग्नलचा जो अँप्लिट्यूड पॅरामीटर आहे तो या बेसबँड सिग्नलच्या इन्स्टंटेनियस अँप्लिट्यूडच्या अकॉर्डिंगली आपण चेंज करतो. हिअर यू कॅन सी वी आर जस्ट varying the amplitude of this carrier signal without changing its frequency. We are varying the amplitude of this modulating signal with respect to the instantaneous value of amplitude of this modulating signal. कॅरियर सिग्नलची जी अँप्लिट्यूड आहे ती आपण मॉड्युलेटिंग सिग्नलच्या इन्स्टंटेनियस अँप्लिट्यूडच्या अकॉर्डिंगली चेंज करतोय. म्हणजे सिम्पली एक लक्षात ठेवायचं की हा ट्रान्समीटरचा जो शेप आहे, शेप ऑफ दिस ट्रान्समिटेड सिग्नल हिअर, हा सेम शेप आपल्याला रिसिव्हरला मिळाला पाहिजे. सो दिस शेप इज नथिंग बट अवर इन्फॉर्मेशन and we have to transmit such a shape from transmitter to receiver, but we cannot transmit this signal as it is because its frequency is less. Its frequency is less, that's why we cannot transmit it as it is. Okay, सो मग आपण काय करणार, या कॅरियर सिग्नलचा पॅरामीटर चेंज करणार, कारण की या कॅरियर सिग्नलची फ्रिक्वेन्सी काय असते, हाय. ओके, पण इन्फॉर्मेशन याच्यामध्ये असते.
It has information. It do not have information. Okay. So now, आता आपण this one is suppose our modulating signal. This is suppose our carrier signal, and this one is our modulated signal. That is called as AM modulated signal, or amplitude modulated signal, or AM signal. So which signal we are going to transmit from transmitter to receiver? Not this one. Okay. Not this signal we are going to transmit. Not this signal we are going to transmit. We are going to transmit this signal from transmitter to receiver. Third one. Because this signal have frequency high. याची फ्रिक्वेन्सी पण काय असते? हाय असते. सो फ्रिक्वेन्सीचा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होतो आणि त्यामध्ये इन्फॉर्मेशन पण असते. Okay, so this signal contain information also, and this signal have a high frequency also. Okay, so we transmit this amplitude modulated signal from transmitter to receiver. आणि रिसिव्हरला गेल्यानंतर मग काय करतो आपण? हा जो शेप आहे तो शेप फक्त या सिग्नल वरून एक्सट्रॅक्ट करतो, आणि ही जी त्याच्या आतमध्ये जे कॅरियर सिग्नल आहे, ती फ्रिक्वेन्सी आहे, ती फ्रिक्वेन्सी रिसिव्हर मध्ये सप्रेस केल्या जाते, रिजेक्ट केल्या जाते, अँड ओनली शेप इज टेकन ॲट द आउटपुट. ओके, सो ट्रान्समीटर मध्ये जर असा शेप असेल तर रिसिव्हर मध्ये पण आपल्याला तोच शेप मिळतो. तर ट्रान्समीटर मध्ये जो शेप आहे तोच शेप आपल्याला रिसिव्हरला मिळतो. सो ऑलवेज रिमेंबर, द इनपुट ऑफ ट्रान्समीटर इज इक्वल टू द आउटपुट ऑफ रिसिव्हर. ओके, जे ट्रान्समीटरचं इनपुट असतं, सपोज दिस इज अवर सिस्टम, we have we know the transmitter and receiver system. This is the transmitter, suppose, and this is the receiver. Okay, so we are transmitting signal from transmitter to receiver. Transmitter to receiver, we are transmitting signal. This is our transmitter. Okay, and this is our, suppose, receiver. So we are transmitting signal from transmitter to receiver. The transmitter चं जे input राहील, whatever input we are providing to this transmitter, and we will get some output at the receiver. Okay, so if the input of transmitter shape is like this, then at the output also we will get same shape. If the shape of the input at the transmitter is like this, then we will also get the same shape at the receiver. So always remember, input of transmitter is equal to the output of the receiver. Then it is called as faithful communication takes place. Okay, so this is the concept of amplitude modulation. Now here, आता या amplitude modulation मध्ये, suppose maximum amplitude of this modulating signal is denoted by the letter E suffix M. EM represents amplitude of modulating signal. This M represent for modulating. Okay, now we have taken another signal that is called as carrier signal. The carrier signal चे amplitude आहे, here this is the amplitude of this carrier signal. That amplitude of this carrier signal is called as EC, E suffix C. E suffix C represents amplitude of this carrier signal. Okay, now next is the this modulated signal. आता या modulated जो सिग्नल आहे, या modulated सिग्नल मध्ये जे दोन amplitude राहतील ऍक्च्युअली. बघा, here this is the amplitude of carrier signal, आणि या carrier signal वर आपण या carrier signal चा जो शेप चेंज करतोय, तर यामध्ये आपल्याला carrier signal पासून वरती हा amplitude मिळेल आपल्या modulating signal चा. सो हा जर EM असेल, amplitude of carrier signal,
तर मॅक्सिमम जे शेप चेंज होणार आहे त्याचा तो किती चेंज होईल, EM एवढा चेंज होईल. जर हा EC असेल तर याच्यापासून मॅक्सिमम जो शेप याचा चेंज होणार आहे त्याचं जे मॅक्सिमम अँप्लिट्यूड राहील तो किती राहील, EM राहील. तर मग हा जो टोटल अँप्लिट्यूड राहील त्या टोटल अँप्लिट्यूड विल बी EC प्लस EM. what will be that amplitude, EC plus EM. Okay, and जे मिनिमम अँप्लिट्यूड आहे त्याचं ते याचं अँप्लिट्यूड किती आहे, कॅरियरचं EC, आणि हा जो EM आहे यामध्ये सुपर इम्पोज होतोय की त्याचं मिनिमम अँप्लिट्यूड काय होईल, हा एवढा राहील अँप्लिट्यूड. मग हा जो अँप्लिट्यूड आहे हा किती मिळेल आपल्याला, EC मायनस EM. EC इज नथिंग बट अँप्लिट्यूड ऑफ दिस कॅरियर सिग्नल अँड EM इज नथिंग बट द amplitude means maximum value of this modulating signal. So here we will get EC minus EM. Okay, so this EC plus EM and EC minus EM are very important to find out the modulation index आणि किती percentage modulation झालेले, किती percent modulation झाले, how much percent modulation takes place, is it over modulation, under modulation, or is equal to modulation. That we can calculate with the help of this EC plus EM and EC minus EM. Okay, so here we have taken time on x-axis and amplitude on y-axis. So with respect to time, amplitude of this wave are getting changed. Okay, so these are the waveforms of AM modulation, time domain representation or AM modulation. Okay, so time and frequency domain representation of AM wave. आता AM वेव्हचं टाइम अँड फ्रिक्वेन्सी डोमेन रिप्रेझेंटेशन आपण करू शकतो. ओके, तो what is the meaning of time domain and frequency domain representation? So in time domain representation, time is taken on x-axis and frequency is taken on y-axis. Okay, suppose on the x-axis we have taken time, on y-axis suppose we have taken amplitude or power. In general we call it as amplitude. Okay, so such type of graph is called as time domain representation. म्हणजे टाइमच्या अकॉर्डिंगली अँप्लिट्यूड कसं व्हॅरी होते ते आपल्याला कळते. सो दिस इज नथिंग बट द टाइम डोमेन रिप्रेझेंटेशन. And in frequency domain representation, what we do, we just write here frequency on x-axis, frequency on x-axis and amplitude on y-axis. म्हणजे कोणत्या फ्रिक्वेन्सीला किती अँप्लिट्यूड मिळतो, ओके, कोणत्या फ्रिक्वेन्सीला किती अँप्लिट्यूड मिळतो ती इन्फॉर्मेशन आपल्याला या ग्राफ वरून कळते. ओके, so what amplitude is present at a particular frequency, that information we get from this frequency domain representation. So time domain representation means time is taken on x-axis, amplitude on y-axis, and in frequency domain representation, frequency is taken on x-axis and amplitude is taken on y-axis. Okay, so now we have to find out the mathematical representation or mathematical expression for the AM wave in time domain representation. That we will see in our next lecture. Okay, so till then if you have any doubt then you can ask.